तर आम्ही आज चाललेलो आहे चौक्याला. तर आज आम्ही चाललो चौक्याला. वेलकम बॅक टू पॉमिक्षा चॅनल. आज आपण आलेलो आहे, आता आपण जाणार फिरायला. फिरायला चाललो. बाप, आता ऍक्सिडेंट झाले. आम्ही तुम्हाला ऍक्सिडेंट दाखवतोय. बाप रे बाप, आपल्याला मधातच डिस्टर्ब केले. आज आता आपण चाललोय कुठं चाललोय रे आपण? चौक्याला चाललोय बुद्धविहार पाहायला, फॅमिली सोबत. बघूया, आज आपण थांबलोय. लवकर म्हणजे उशिराच निघलो होतो. पवन इकडे आहे. रुसलेले जावाई. चला तर मग आमचा नाश्ता पाणी झालेला आहे आणि आता आम्ही जालनेकर ही पुढे कोणाला माहिती आहे सांगा मला. पेप गोल्ड छान लागते. कोणी खाल्लेली पुढे खाली खूप दिवसानंतर खाल्ली तशी पुढे, खूप दिवसानंतर खाल्ली. ओके, तर आमचीच वाट पाहणं सुरू इथं. अरे आमच्या कुठे किती आणल्या? हे काय तिच्याकडे दानावर टपरीवाल्याने माझा सत्कार केलेला आहे. टपरीवाल्याने माझा सत्कार केलेला आहे. चला चला. घे ना, ठेव ना समोर, मागं ठेव ना थोडा वेळ. जात पोक वाजत राहतंय काय. लाडक्या जावयाला माग बसवलं यांनी, या दोन आणि एक समोर बसलेत वकील. आम्हाला सरकारी जॉब नाही म्हणून का? असं आमची लव्ह मॅरेज म्हणून का? असं हे चुकीचं आहे. अरेंज वाले समोर, लव्ह वाले मागे. हा काय शिक्षा आहे तुम्हाला? काय बोलू आता, झालं संपलं. झपक झपक हॅलो गाईज, आलोय आपण आता दुसऱ्याला का नाही काय माहिती. वाईट वर बाबा घेऊन चांगलं वाटतं.
ऐका ना बाबा. पुढच्या कॅमेऱ्याकडे चला तिथं घेऊ तिथं. काय माणूस हे. खाली गेला तर हे सगळं हिरवं वगैरे झालं की मस्त दिसत. झाडं लावतील ना आता. लावलेत ना हे काय. खूप छान वाटतं ते. आम्ही बरोबर 1 वर्ष झालं ना. 1 वर्ष होईल जानेवारी मध्ये. हा, लग्न झाल्यावर देवदर्शनाला. देवदर्शनासाठी आलो होतो. हा आपल्या याच्यात देवदर्शन म्हणजे देवदर्शन. विहार वगैरे सगळं हा सर्व धर्म समान मानतो आम्ही. तेच ते. पण पहिले आम्ही इथं आलो होतो आम्ही लग्न मंदिरमध्ये पण झालं जातो, सगळीकडे जातो. यस. सासूरवाडीतच जातो नाही. चला बाईचं तर आमचं घ्या आमचं छान. हॅलो आई. खूप काही काम बाकी आहे वाटतं या इथले. आणखी आम्ही मागं पण आलो होतो तेव्हा खूप काम बाकी होतं. त्याच्यातलं बरंचसं काम झालेलं आहे, काही काम बाकी आहे. आणखी इथे पण असं बघू शकतं, इथे काहीतरी बनण्यासारखं आहे. तेव्हा पण मागं पण असंच होतं बहुतेक. तेव्हा पाऊस नव्हता तेव्हा सुरू. मी समोर आता उठा की. बस झालं.
तू वैरे तू सरक बर तू बाजूला अरे त्याची मम्मी येईल तुला गाडी बिडू की सरळ हे इकडं म्हणून राहिले ते. चला यस त्यासाठीच मी म्हंटल या म्हणून. मध्ये जाऊन तिथं आलो तुम्ही इथं बसलो झूम करणं नाव केलं ना ओके अरे असं काय हे बसले तिथे आणि आम्हाला काढायचे थोडे रील व्हिडिओ ते काही इंटरेस्टेड नाही आणि आमचंच काय आमच्यासाठी. हा हे कुठेच पलीकडे पलीकडून. काही आहे का कॉन्सेप्ट आता शोधू कारण की आम्ही ऑन दी स्पॉट सगळं सुचवतो. यस आमचा क्यूट फ्रेंड भेटलेला आहे आम्हाला. नका तिची माई नाही येत अरे हो बाबा त्याची मम्मी जर आली. चला बाय. तेव्हा माहिती आहे का आपण आलतो ना हे बघ किती छान आहे. अरे हे व्हाईट ते ब्राऊन ब्लॅक ते तिथं एक अजून खूप मस्त आहे डिझाईन. हे नाही बदललं हे सेमच. ती सेमच येते. तर 3 जानेवारीला 1 वर्ष होईल की आम्ही आलो होतो इथे. हा. आमचं लग्नानंतर इथे आलो होतो पूर्ण फॅमिली आणि आज आलो. भरपूर चेंजेस झालेत. खूप चेंजेस मेंबर्स पण चेंज झाले यावेळेस. तेव्हा मी आले होते माझ्या सासरच्या लोकांसोबत आणि आज आले मी माझ्या सासरवाडी सोबत. हा नाहीतर बाकी सगळं सेम आहे. काही बदल झाले. एका वर्षात खूप बदल झालेले तिथं आणि तुम्हाला माहीत असेल हे तर तुम्ही इथं येऊ शकता. खूप छान वाटतं. आतमध्ये किती शांतता होती. खूपच. खूप पण आमच्या लेकर आमची होते. फॅमिली असल्यामुळे काय शांतता नव्हती. हा चांगलं खूप- येण्यासाठी शांत. आम्ही व्लॉग बनवण्यासाठी ही ट्रिप प्लॅन केली. ती बी अचानक झालं. अचानक ठरली. काल रात्री ती अचानक. बी मग ते पण अचानक. तेच ते. आता प्रोफेशनल बोलावं लागेल. ओ. युट्यूबर्स पण आपली भाषा सोडायची नाही. भाषा लँग्वेज Oh no. लँग्वेज Oh no. नाही खरंच खूप छान आहे. खूप छान आहे आणि खूप काही गोष्टी बदलल्या पण नाही. जसं सेम तिथं जसं आहे बायकोने तसंच. बदलली तीच आहे दुसरी पाहिजे. एका वर्षात काय बदलणार एका वर्षात. हे काय केस लास्ट टाइम केस होते यावेळेस केस मी टाकलं गेलं. मी बोलले होते की जोपर्यंत केस येणार नाही तोपर्यंत मी तुमच्यासोबत बाहेर कुठे फिरायला जाणार नाही. पण हे अचानक ठरल्यामुळं म्हटलं जाऊ द्या. फोटो काढले तरी हँडसम दिसायला. तरी हँडसम दिसू तुम्हाला राहिले. सांगा कॉमेंट सेक्शन मध्ये मी चांगला दिसायला टाकल्यावर का नाही. छान दिसतंय. मी छानच दिसतो. बायको जेव्हा बोलती की नवरा छान दिसतो तेव्हा खरंच छान दिसतो. हळू बोल. बाई येतील आजूबाजूच्या बाई येतील लेडीज. मस्त आहे. खूप छान वाटतं आणि असं हर महिन्यात नेहमी जायला हवं. प्रत्येक महिन्यात मला माझी भाषा तशी काही नाही त्याला. छान वाटतं. मस्त फिरायचं. भांडणं असं का फील येत आहे. मित्राच्या गप्पा आहेत त्या. खूप छान वाटत. मस्त. आम्हाला रील काढायच्या आहेत. आता बघू जसं रील काढायच्या पण सगळे बिझी आहेत आपापल्या कामामध्ये. हो पण आता बघू कोणाला तरी धरावं लागेल बळजबरी की आमचं shoot करा. रीलचे कॉन्सेप्ट पण आम्ही कारण की अचानक ठरलं होतं की आणि एवढं इंस्टाला दोन्ही पण अकाउंटला फॉलो करा. पवन PRD आणि पवमिक्षा. कारण की आम्ही दोन्हीवर पण कॉन्टेंट टाकतो. आणि कोणाला बुकिंग करायची असेल फोटोग्राफी वेडिंग वगैरेसाठी प्री वेडिंगसाठी त्याच्यासाठी वेगळं. PRD फोटोवर्क्स. तुम्ही तिन्ही अकाउंटला कशासाठी पण मेसेज करू शकता. बुकिंगसाठी पण कुठं करू शकता. कॉन्टेंट पण कुठं बघू शकता. चालतं. छान वाटत नाही खरंच. नाही छान. तुम्हाला छान नाही वाटत आहे का येऊन इथं. म्हणजे मूड फ्रेश झाला. कारण की पवन ऑर्डरमध्येच होते कितीतरी दिवसापासून आहे की ना. 1-2 हफ्ते झाले हा कंटिन्यू की ऑर्डर आणि काम आता आहे. मी फेमस फोटोग्राफर जालन्याचा. खरंच
तिथं लॉयल्टीच्या गप्पा झाल्या. मी पण लॉयल आहे ना, मी पण लॉयल. दीपाई इकडून नाही, आई बाबा आलेत. आई बाबा च्या आले. गप्पा आमच्या गप्पा ऐकायला. आता आता ते त्यांची स्टोरी आता सांगणार. ती त्यांची स्टोरी सांगणार, आम्ही आमची स्टोरी तुम्हाला तुमची स्टोरी सांगायची आहे इकडं. एका वर्षात किती बदल झाला. कारण की आम्ही पहिले आलो होतो आम्ही आजोबाच्या बर्थडेच्या वेळेस, त्याच्यानंतर दुसऱ्या लग्नाच्या वेळेस. आली. कशाचं? हे एवढं खोल नव्हतं तेव्हा. अच्छा ती स्टोरी सांगा नाही चला. हा सांगा तुम्ही युट्यूबर्स आहे. नाही मला सांगता येणार नाही. चला सांगा. कोणती स्टोरी, काय कशाचं झाड आहे? म्हणजे काय झाडाची स्टोरी काय? झाडावर घर काहीच बांधलेलं नाही. होतं 5-6 वर्षापूर्वी जेव्हा आम्ही इथं आलो होतो ना, बाबाचा वाढदिवस होता, अच्छा तर तेव्हा एक मोठं झाड होतं इथं. त्याला 2-3 फांद्या होत्या. त्याला लहान लहान लेकरं असे लटकू खेळत होते. बाबाबाई इथं बसले होते. हे काहीच नव्हतं तेव्हा. आता खूप डेव्हलपिंग झालेली आहे. आता इथं पण एवढं काही केलेलं नव्हतं हे. आणि मी पण नव्हतो, मी घरी होतो. हा. तुम्ही इथं नव्हतेच. नाही. जालन्यात होते की नाही काय? जालन्यात होतो. अरे हा मला आता हा हे ट्यूबलाईटला आता आठवलं. चढलो होतो. केलेली आहे आता. मस्त वाटतं. आता मस्त झाड. आमची आता होणारी सून बी होती हा कोण? तेव्हा गोल्डी. अच्छा. तेव्हा सून होती. आणि ती सून होणार आहे आता डन झाले. तेव्हा नव्हतं माहित तेव्हा आम्हाला. नव्हतं माहित. पण ती होती तेव्हा सोबत. पण खूप अहो बदल मला झाला. खरं मला आता लक्षात आलं. अहो माय. अहो मला अहो माय. खरंच ई साखळी. छान वाटत ते. हेच झाड आहे ते. हेच हा झाड का? पण एक पेरूचं पण झाड होतं का त्याच्यावर चढत होतो है ना? पेरूचं झाड दिले ना होतं. ते पेरू ते. नाही इथे विकत आणले होते त्या माणसाने. काय? विकत आणून विकत आणून दिले. पैसे कोण दिले ते? पैसे नाही नाही दिले. त्यांनी असेच दिलं. दिले. ते म्हणे खूप लांब जावं लागतं. घेऊन टाका. पेरू खायला खूप लांब जावं लागतं. बाय. आपण बाबाच राणीचं झाड. हा मी मला वाटलंच बरं ते. रात्री त्याचा खूप वास सुटतोय. रात्री छान वास सुटतोय. सिनेमॅटिक व्हिडिओ. ओके. सीझन मध्ये सुद्धा काम सोडून बायको सोबत यावं लागतंय. त्यालाच म्हणतात काय? काय? प्रेम का? भीती. अहो माय. प्रेमा खातीर बी येतं माणूस. मी भीती खातीर येतो. खातीर प्रेमा पोटी. तिकडं हा विहीर आहे तिथं. जा बाहेर. नको, भीती वाटते मला. बस. काही कार्यक्रम असला तेव्हाच राहतात. या नंबर. बसतेच सगळे. मला तर आतच बसू वाटत राहिलं. शांत वाटतं. आतमध्ये शांत वाटू राहील. रिव्ह्यू विचारतात मुलं मला की फोटोचा कलर कसा झाला. म्हणजे बेस्ट फोटोग्राफर आहे, बुकिंग करा लवकर फास्ट. करा. आमचं तर झालंय आता. मी बुकिंग नाही करू शकत. आम्ही दुसरं अजून एक फोटो पाठवला. फिरायचं ते मोबाईल त्यांनी घ्या ना. हा आणि मग तू आणि मग दोघांना हा पडलो ना मी येडे. असं करायचं का? तर आमची 2-3 रील्स खूप छान बनलेली आहेत. काय माहित गाड्यात यांचा काय प्लॅन आहे तर. चष्मा मस्त दिसतो ना. ते बघा आमच्या सासूबाई कशा आमच्यावर नजर ठेवून आहे. रील हे फुल रील्स आहे. हे फुल रील्स आहे. त्यांचा फोटो काढायचा तर ते तिथे येऊन थांबले. बघा आता कपल रेडी आहे फोटो काढण्यासाठी. फोटो काढ. थांबा तसा फोटो काढतो मी तुम्ही. कोण आहे हो हे? कोण? काय? शुभम म्हणा अभि. पाणी सांगलं. बेकार. अरे
हो का ओलंबादला. बर. थकले व्हिडिओ करू करू. मस्त झालेत पण हा मस्त झाले रील हो रील्स मी केल्यात ना डोकं भारी झाले. माझा साला होता ना शूटला. ओ माझा भाऊ होता. स्टुडिओ यस कुणी भेट देऊ नका. त्याला घेतलं का नाही व्हिडिओत कोणी? आमचा एक व्हिडिओ केला ना आम्ही. आई भाई लोक लवकरच एक जोडी अजून एक सामील होईल. तेव्हा दुसरीकडे प्लॅन. तेव्हा पवन नेणार आहे आम्हाला. हो ना मीच नेतो. चला मी नेणार आहे पण पैसे जिजू भरणार. ते आले पाहिजे. वन. अरे त्याला सोडू नको खाली. रत्तू बाजूला सरक. आलो हो ना ओल्या बापले. आई पडशील पडशील. तुम्हाला पकड झालंय आणि आता नंतरच माहित नाही कुठं जाते आणि कुठं नाही. ते ब्लॉग संपायले नाही. आज आम्ही या ठिकाणी आलेलो चौक्या ठिकाणी चौक बघायला आलेलो आहे. ते दोन्ही समोर आणि मी माग. मला माहित असतं ना माझी गाडी घेऊन असतं. या गाडीची गरज नाही मला. आमच्या घरी आल्टो 800 अरे यार ओ सारखा पापा सारखा झाला व्हिडिओ. उतरा समोरून आता खाली. चला झाला व्हिडिओ. चला 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 माग बसायचं आपल्याला. तिन्ही जावायला माग जागा भेटणार आहे. नाही ते पुढे जागा बँक आहे ना. बँक समोर बसली. चला आपण माग. आपण लाड जवायला माग बसवलं. दोघं समोर मी माग. सगळ्याला सुट्ट्या रविवारची. भगवान की जय. तर आता आम्ही चाललो आहे कुठंतरी. कारण की कॉन्ट्री नसली की मग जिकडं घेऊन जातील तिकडं. कुठं आलोय? बीबी का मकबराला आलेलो आहे आम्ही. पार्किंग. तुम्ही इकडे बरोबर अलीकडे. पार्किंगच्या ठिकाणी अननस दे. बरे अननस किती झाले? 3. हा हे घ्या. अजून सांगा फास्ट सांगा. जायचं त्यांना लवकर. पेरू मिरच्या दाखवणं एकाच खाऊन घ्यायला. लपून घालू. आम्ही आलेलो आहे बीबीच्या मकबरामध्ये. आज जायचं. जाय मग आज. आतमध्ये व्हिडिओ घेऊ देतात हा? आतमध्ये व्हिडिओ घेऊ देतात. आतमध्ये लपून लपून घ्यावं लागणार आहे थोडंफार. पाय वाचायला लावायला. हो, ऐका ना. नियमानुसार जर राहायचं झालं ना तर इंडियात राहू नाही शकत. ते तर आहे म्हणा. यांना वाचायला लावलं तर पाना कशी वाचू राहिले. काय समजायला बरं मला सांग.
म्हण आयुष्यात नाही प्यायचं. तुम्ही पण नाक पिऊ म्हण, तुम्ही पण नाक पिऊ. आता आम्ही तिकीट काढायला चाललो. बेबी का मकबरा बघायचा आहे आम्हाला. खूप गर्दी आहे त्याच्यामुळे आता आम्ही गर्दीत घुसत जातोय. माणसांच्या इथं जास्त लाईन आहे त्याच्यामुळे आम्हाला कॉल आला की महिलांच्या इथं कमी लाईन असल्यामुळे तुम्ही लवकर या आणि तिकीट काढा. यस बापरे किती रांग आहे ती. होय पटकन चला चला. रांग होती एवढी मोठी, इतकी मोठी रांग होती. आम्ही तिकीट काढलो. काय की रांग बघू शकता माणसांची किती मोठी रांग आहे. माझ्यामुळे झालं ते, मी आले म्हणून. येते ना. हाय हाय करा. हाय हाय करा. हाय हाय कर मा. हाय करा. आज या ठिकाणी आपण ताजमहलची प्रतिकृती बीबी का मकबरा बघण्यासाठी आलेलो आहे. कशाला आले? आणि या ठिकाणी आलेलो आम्हाला खूप मस्त वाटत आहे की जिकडे तिकडे खूप खूप भारी भारी दिसत आहे. हां फोटोग्राफी काय म्हणता फोटोग्राफर? हो नाही आम्ही फोटोग्राफरचे साथीदार आहे. अरे तुमचं काय म्हणणं आहे? चला पत्रकार साहेबाचं काय म्हणणं आहे? छत्रपती संभाजीनगर अरे बीबी का अप्पा. मकबरा. चला 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 सर आमच्या इकडे थोडं इकडे हां हां चुकले. हां चायनाची फोटो काढायला तूच विचित्र आहे. तर आज आम्ही आलो आहोत बीबी का मकबरा बघण्यासाठी छत्रपती संभाजीनगर येथे. किती वर्षानंतर आले? मी आलो होतो 2018 मध्ये मित्रांसोबत आणि 2021 मध्ये आलो होतो तिच्याच बहिणीच्या प्रीवेडिंगसाठी, मिक्कीताईच्या प्रीवेडिंगसाठी, पण आम्हाला एंट्रीच दिली नव्हती. बट आज आम्ही जोडीने आलो. आमच्यासोबत आमच्या काय आजच सासूच ना आहे, आमचे मोठे सासरे सुद्धा आहेत. हाय करा. हाय हाय. आणि आमचे दुसरे सासरे पण दुसरे म्हणजे छोटे छोटे सासरे पण आहेत आमचे. लहान बोलताच काय काय मला यायचं होतं म्हणून कसं वाटत आहे? व्हिडिओ अशी खूप छान वाटत आहे. आणि पण मी खूप थकलेली आहे कारण की सर्दी, तुम्हाला आवाजामुळे माझा माहीत झाला असेल की सर्दी आहे. मला तब्येत बरी नाही आहे माझी, तरी मी आले. छान अशी कलाकृती आहे इथे. टाक. माझा पडला, माझा पण पडला, भास्करचा पण पडला, माझी बायको पण पडली डोक्यावर. खूप छान अशी कारिगिरी केलेली आहे इथे. आणि आम्ही तिथे सिक्का बी टाकला होता आणि माझा पडला, पहिला माझा पडला दुसरावाला गेला, आणि माझा पहिलाच गेला. 5 रुपयाचा रोकडा गेला. आणि मी मागितलं होतं माझ्या बायकोला अक्कलल्या. सांगत नसते तशी. सासू मग आता सासरे मला हरवले भेटणार का? नाही. सासू सासरे येऊन राहिले बरं तिकडे. आणि चिव पण आहे. अरे तर आम्हाला करायची होती प्री वेडिंग बीबी का मकबराला, पण मिक्कीताईच्या वेळेस परमिशन नव्हती भेटली, म्हणून आम्ही विचार केला होता की नाही करायची. पण शेवटी आम्ही कॉन्टेंट क्रिएट केलंच इथे. आमची केली काय प्री वेडिंग. प्री वेडिंग आणि फोटोज एवढे मस्त केले जे की खूप फेमस पोज आहेत, रीलमध्ये दिसून जातील तुम्हाला. खूप गर्दी आज संडे असल्यामुळे, म्हणजे किती रिकामे लोक किती रिकामे.
मस्त सनसेट झालाय. लाइटिंग कधी लागते? किती वाजता लागते लाइटिंग? 7. आता वाजले 5. आम्ही काही जास्त वेळ थांबणार नाही. लगेच जावं लागणार. जे फॅन्स म्हणजे माझे फॅन्स भेटले होते. फॅन्स वगैरे काही नव्हते, काय? त्याचे क्लायंट्स होते. यांनी त्याला त्यांचे पक्के अजून त्याला photos वाटलं दिलेले नाहीयेत. नाही त्याचे नाही, ते नवरदेवच नाही आला फोटो घ्यायला. ते मला ते भेटला. काही असो, पण ते ते fans नव्हते, ते मला ते भेटला. त्यांचे clients दादा मला फोटो काढायचे म्हणे. म्हणलं ठीक आहे काढ, जा तुझ्या सोबत काढायचे म्हणे. त्या चष्मा द्या ना, मुन्नाचा चष्मा कुठे आहे? अरे देवा, नवरदेव ओ नवरदेव चष्मा कुठे मुन्ना द्या बरं. ते चार ठिकाणी बसले. तिकडं हा, हे बघ, इकडं आपण बसलेलं राहील, मी एकदम कॉपऱ्यात राहील. इकडं. ही बायडे असं सगळा व्हिडिओ घेऊन तुम मिठ्ठा आम्ही तिघं बसतो गप्पा मारतो बायडे व्हिडिओ. बघा आतमध्ये हो ताई. हा तुम्हाला लागते बघा 100 रुपयाला बॅग आहे. देखो बघा आतमध्ये बघा. बघा आतमध्ये छान छान आहे. हे झोका केवढ्याला आहे भैया? भैया हे झोका कम नहीं होता रेडी की. तुम्ही गाड्या कुठे पाहिलं होतं? गाड्या नाही इथं. अँटिक सायकल. सायकल पाहो. अँटिक हा. हळू. काय ग? हे माई कितीला आहे? हे किती किंमत? अरे झुंबर आहे झुंबर. काय कसं ठेवायसाठी? स्टुडिओमध्ये ठेवायचं. काय स्टुडिओ 10x17चा स्टुडिओ आहे ते. गाड्या आहे तिथं. पवन पवनला शोधतीये मी. या पवन गाड्या आहेत तिथे चांगल्या. इकडं घ्या इकडं आतमध्ये. हा म्हणजे मला दिसलं खेळणी म्हणून तुम्हाला आवाज दिला. गाडी मनासारखी स्केल मॉडेल भेटतच नाही. त्यांना विचारून पाहा ना. लोकांना कळत नाही. कोणता घेतला? कोणता घेऊ गाडी? चौकोनी घेऊ का गोल राऊंड वाला घेऊ? गोलवाला घे ना. गोलच घे. आमचं आता फिरून झालंय आणि आता मी कुठेतरी खायला थांबणार आहोत. खायला थांबून डायरेक्ट आता जालना. चला गाडी तुला घेतलेला. मीरसाठी झुला घेतला. अजिंठ्याला आम्ही हा झुला बघितला होता, पण अजिंठ्याला तो झुला आम्हाला सांगितला होता 1300 रुपयाचा आणि इथं आम्ही फक्त घेतलाय 500 रुपयात. आत्ताच नेमकेच जेवण झाले.